तुम्हाला वाटतंय का की तुम्ही इंटरनेटवर सुरक्षित आहात? पण तुमच्या स्क्रीनच्या पलीकडे एक घटपडणी तुमच्यासाठी तोंड उघडून बसली आहे. आणि एकदा का तुम्ही या जाळ्यात अडकलात तर सुटका कठीण. आज आपण अशाच एक जबरदस्त डोळे उघडणाऱ्या आणि कागदाचा ठाव घेणाऱ्या कादंबरीविषयी बोलणार आहोत. न्यू एरा पब्लिशिंग हाऊस प्रकाशित नेटपर्णी सुनीता बोर्डे यांच्या लेखणीतून साकारलेलं वास्तवाचं आरशातलं एक रूप. नमस्कार मंडळी, मी हेमंत येडव तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो आमच्या पुस्तकालय या मराठी यूट्यूब चॅनलवर. आजचा हा भाग खूप खास आहे आणि हा भाग नक्की जास्तीत जास्त शेअर करा. कदाचित तुमच्या एक शेअर कुणाचा तरी जीव वाचवू शकतो. कसा ते आजच्या भागात समजेलच. चला मग जास्त वेळ न घालवता सुरुवात करूया आजच्या भागाला, ज्याचं नाव आहे पुस्तकालय प्रेझेंट्स पुस्तकांची सहल. इंटरनेट, सोशल मीडिया, व्हर्च्युअल विश्व या जगात आपण इतके गढून गेलोय की कधी कोणी आपल्या आयुष्याचा स्नॅपशॉट काढून वापरतोय ते कळतही नाही. नेटपर्णी ही कादंबरी म्हणजे फक्त एक कथा नाही आहे, तर आजच्या काळातल्या डिजिटल सापळ्याची खोलवर केलेली उकल आहे. ही कथा आहे अशा सामान्य लोकांची ज्यांचं आयुष्य एक क्लिकनं सगळं बिघडलं. नेटपर्णी कादंबरीत आपल्याला भेटतात अक्षरा, निशांत, सावली, आनंद, समिता आणि सागर. आणि ही सगळी पात्र वेगवेगळ्या पार्श्वभूमीची, पण सगळ्यांची कहाणी एकच, इंटरनेटच्या आभासी मोहपाशात अडकलेली. अक्षरा एक हुशार, करिअर ओरिएंटेड तरुणी, पण एक चुकीचा मेसेज, एक चुकीचा निर्णय आणि तिचं आयुष्य उद्ध्वस्त होतं. सावली आणि आनंद यांच्या वैवाहिक नात्याला तंत्रज्ञानाच्या साक्षीनं आलेलं संकट. समिता जिचं आयुष्य मॉर्फिंग आणि फेक प्रोफाईलमुळे धोक्यात आलं. आणि सागर एक टेक्नोक्रॅट, पण त्याचं ज्ञानच एक दिवस त्याच्या विरोधात जातं. आणि या सगळ्यांच्या कथांमधून उलगडतो एक धक्कादायक पण सत्याचा चेहरा, सेक्सटॉर्शन, डीपफेक, फिशिंग आणि सायबर गुन्हेगारी. या कादंबरीची खरी ताकद म्हणजे तिच्या पात्रांचं वास्तव्य आणि त्यांचं बोलणं. प्रत्येक पात्र आपल्यातलंच एखादं रूप असं वाटतं. कधी आपल्याला मैत्रिणीसारखं वाटतं, तर कधी स्वतःसारखं. त्यांची चूक, त्यांचं भय, त्यांचं पश्चाताप हे सगळं आपल्याला अंतर्मुख करतं. मित्रांनो, नेटपर्णी नक्की वाचा, कारण ही फक्त कथा नाही आहे, एक शिकवण आहे. ही कादंबरी आपल्याला जागरूक करते, सावध करते आणि अंतर्मुख करते. जे आपण फॉरवर्ड करत राहतो त्याचे परिणाम किती गंभीर असू शकतात हे समजून सांगते. पालक, शिक्षक, तरुण, विद्यार्थी प्रत्येकानं हे पुस्तक वाचायलाच हवं, कारण यातून बाहेर पडणं म्हणजेच आयुष्य वाचणं. नेटपर्णी या नावातच एक इशारा आहे. नेट म्हणजे जाळ आणि पर्णी म्हणजे ती घटपर्णी वनस्पती जी मोहाने आकर्षित करते आणि नंतर गिळते. आणि तसंच हे आभासी जग. आणि म्हणूनच वाचकांनो, वाचनाच्या आनंदाबरोबर सजगतेची गरज आहे. ही कादंबरी तुम्हाला डोळस बनवते, फक्त मनोरंजन नाही तर मनोचिकित्सा देते. तुम्ही इंटरनेट वापरत असाल, सोशल मीडियावर सक्रिय असाल, तर नेटपर्णी हे पुस्तक एकदा तरी वाचा. कदाचित एक चुकीचा क्लिक टाळणं यामुळेच शक्य होईल. तर मग मंडळी, कसा वाटला आजचा भाग? स्वतःला आणि आपल्या प्रियजनांना जागरूक करायचं आहे तर हे पुस्तक आजच मागवा. हे पुस्तक मागवण्यासाठी याची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. शिवाय आमच्या इंस्टाग्राम अकाउंटवर मेसेज करून किंवा स्क्रीनवर दिसत असलेल्या नंबरवर कॉल किंवा व्हॉट्सअपवर मेसेज करून तुम्ही हे पुस्तक मागवू शकता. आजच्या भागात जास्तीत जास्त शेअर करा, कारण ही जनजागृती सगळीकडे झालीच पाहिजे. चला बघ, आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आम्ही लागतो पुढच्या भागाच्या तयारीला. भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत काही ना काही वाचत राहा, कारण वाचाल तर वाचाल.